बरीचशी माहिती आपण पाहिली आतापर्यंत. व्ह्यूज मध्ये ॲम्प्लिट्यूड, वेव्हलेंथ, पिरियड वेगळ्या वेगळ्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. ट्रान्सफर व्ह्यूज, लॉन्जिट्युडिनल व्ह्यूज, व्ह्यूचे टाइप्स वगैरे सगळं पाहिलं. आता आपल्याला व्ह्यूजचं इक्वेशन पाहायचं. सो आपलं टायटल असणार आहे आता ओके, इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, सो प्रत्येक मोशनचं एक काही ना काही इक्वेशन बनतं. आपण प्रोजेक्टाईलचं पण इक्वेशन म्हणून होतं y इज इक्वल्स टू है ना, म्हणजे y आणि x कॉर्डिनेट्स मधले आपले रिलेशन्स फाइंड आउट करणे म्हणजे त्या मोशनचं इक्वेशन बनवणं असं आपण कन्सिडर करू शकतो किंवा म्हणू पण शकतो. ओके, इथे सुद्धा सिंपल हार्मोनिक मोशनचं आपल्याला बनवायचं आहे इक्वेशन. सिंपल हार्मोनिक मोशनचं नाही, सॉरी, मी सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह इक्वेशन बनवायचे असं म्हणतोय. ओके, सो सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह म्हणजे समोर जाणारी, ठीक आहे ना, ऍडव्हान्स करणारी, पुढे पुढे जाणारी. सो आपण वेव्ह जी आहे ती वेव्ह मध्ये पण प्रकार आहे अजून, ठीक आहे ना. एक स्टेशनरी वेव्ह आहे आणि एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. सो आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह शिकतोय. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे पुढे जाणारी वेव्ह. ओके, सो ही वेव्ह कशामुळे बनलेली आहे तर त्या मीडियमचे जे पार्टिकल्स आहेत त्यांनी केलेली सिंपल हार्मोनिक मोशन जी पुढे पुढे जात आहे. दी ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम इज कॉल्ड एज वेव्ह. तसेच हे एसएचएम त्या मीडियम मधून गेल्याने तशी वेव्ह तयार झालेली आहे. मग सर सगळ्याच वेव्हज मध्ये पार्टिकल एसएचएम परफॉर्म करतात का? नाही, वेगवेगळ्या ऑसिलेशन्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या ऑसिलेशन्समुळे सुद्धा वेव्हज बनत असतात. ओके, आपल्याला मात्र 99% अशा वेव्हज स्टडी करायच्या आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त एसएचएम होत आहे, अशा वेव्हज आपल्याला स्टडी करायच्या आहेत. ओके, सो सिंपल हार्मोनिक मोशनचे जे डिस्टर्बन्स आहे त्यांचं जे ट्रॅव्हलिंग होतं त्या वेव्हज म्हणजे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हज. त्याचं आपल्याला इक्वेशन बनवायचं. ओके, सो या इक्वेशनला कसं बनवता येईल तर ही एक दोरी आहे असं कन्सिडर करा आणि या दोरीमध्ये आपण अशी एक वेव्ह तयार केली. ओके, आता आपण असं इमॅजिन करूया की हा आहे एक्स ऍक्सिस, ओके, आणि हा इथे वाय ऍक्सिस. तर या वेव्हजचे जे पार्टिकल ऑसिलेशन्स करणार आहेत ते अलॉंग टू वाय ऍक्सिस करणार आहे. ठीक, तर मला काय करायचं आहे, जेव्हा मला इक्वेशन लिहायचंय तर मी कुठला तरी एखादा पार्टिकल इथे कन्सिडर करणार आणि हा पार्टिकल इथपर्यंत डिस्प्लेस झालाय वाय, ठीक आहे ना, इथपर्यंत डिस्प्लेस झालाय वाय. तर या वाय ची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची आणि वायचं इक्वेशन बनवलं, वायची व्हॅल्यू मी काढली की मला इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह समजून जाईल काय, तेच इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह असणार आहे. ओके, तर स्टुडंट्स बघा इथे लक्ष द्या की मला इथे या वायची व्हॅल्यू काढायची आहे. वाय म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट कोणत्या पार्टिकलचं? सो आपण जनरल कुठल्याही पार्टिकलसाठी काढणार आहोत हे बरोबर आहे, पण आता सध्या आपल्याला जर का वाय सांगायचं आहे तर प्रत्येक पार्टिकलचं व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट सारखं आहे का? ते जे एसएचएम करत आहे ते प्रत्येक पार्टिकलचं सारखं असेल का? हा पार्टिकल खाली आला, हा पार्टिकल वरती गेला, हा पार्टिकल वरती जात आहे, अजून पोहोचला पण नाही. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा जो वाय आहे तो डिफरंट आहे. म्हणजे वाय जो आहे तो पोझिशन नुसार बदलत आहे. म्हणजे वाय जो आहे हा वाय एक्सचं फंक्शन आहे. येस ऑर नो? जसं एक्स बदलत जाईल तसं वाय सुद्धा बदलत जाईल. इज इट? बरं ठीक आहे, हे तर समजलं सर की आपल्याला एक्स सोबत हा डिपेंड आहे. मग एक्स काय? तर एक्स म्हणजे हेच ना, पोझिशन अलॉंग एक्स ऍक्सिस, ठीक आहे ना, हे डिस्टन्स एक्स झालं, ठीक आहे ना. प्रत्येक पोझिशनवर म्हणजे प्रत्येक एक्सची व्हॅल्यू जशी अलॉंग दिस ऍक्सिस बदलत जाईल, वायची व्हॅल्यू पण वेगळी असणार आहे. इज इट ओके? ओके, सो आता हे समजलं आपल्याला की एक्स पोझिशनला असणाऱ्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट वाय. मग हा पार्टिकल अशी एसएचएम करत आहे ना, वर खाली वर खाली. सो एनी टाइम कधीही पहा हा पार्टिकल वाय इतकं डिस्प्लेसमेंट करून राहणार आहे का? नाही, तो पार्टिकल तर एसएचएम करत आहे अप अँड डाऊन. तो कधी वाय पर्यंत असेल, कधी ऍम्प्लिट्यूड असेल, परत वाय पर्यंत येईल, खाली जाईल. सो प्रत्येक वेळेस त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते काही कॉन्स्टंट नाहीये, ते टाइम सोबत बदलत जाणार आहे. काही वेळेला ते वरती असेल, नंतर खाली असेल, कुठल्या तरी एखाद्या वेळेला ते ते वाय असू शकतं. म्हणजे हा जो वाय ची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू टी वर पण डिपेंड आहे, बरोबर. म्हणजेच ऑसिलेटरी डिस्टर्बन्स एसएचएम जेव्हा एखाद्या मीडियम मधून प्रोपगेट होतील त्याच्यापासून वेव्ह बनेल
तर या वेव्स मधले मीडियमचे जे पार्टिकल असतील त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे त्या पार्टिकलच्या पोझिशनवर आणि त्या वेळेवर डिपेंड राहतं, बरोबर. म्हणजे आपण जे इक्वेशन बनवणार आहे ते आपण y इज इक्वल्स टू समथिंग बनवणार आहे, म्हणजे y आणि x मधलं रिलेशन आपण फाइंड आउट करत असतो, त्याला म्हणतात इक्वेशन ऍक्च्युली. सो y जो असणार आहे तो y असणार आहे फंक्शन ऑफ x अँड t, म्हणजे पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल अँड टाइम ऑफ दॅट पार्टिकल. इज इट ओके? ठीक. आता पुढे जर का y इज द फंक्शन ऑफ x अँड t असेल तर तुम्ही y इज इक्वल्स टू ax प्लस bt असं इक्वेशन लिहून एक जनरल आयडिया आपण विचारात घेऊ शकतो वेव्हच्या इक्वेशनची, की वेव्हचं इक्वेशन या फॉर्म मध्ये असायला पाहिजे, म्हणजे x सोबत पण बदलणार आणि t सोबत पण बदलणार. इज इट ओके? सो y इज इक्वल्स टू ax प्लस bt अशा फॉर्मॅट मध्ये आपलं वेव्हचं इक्वेशन यायला पाहिजे. ठीक. आता पुढे काय, हे इक्वेशन असं आहे पण या y ची व्हॅल्यू इन्फिनिटी चालेल का? y ची व्हॅल्यू इन्फिनिटी म्हणजे तो पार्टिकल खूप कुठेही पोहोचला मग ती काय वेव्ह असणार आहे का? नाही असणार आहे. म्हणून मग या ठिकाणी आपण कंडिशन्स टाकूया. इफ y इज वेल डिफाइंड, y इज डिफाइंड आणि y डिफाइन असणे म्हणजे y ची व्हॅल्यू कशाही प्रकारे प्लस किंवा मायनस इन्फिनिटी नको. ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला जर का एखाद्या वेळेस इक्वेशन दिलं, एखाद्या वेळेस एक इक्वेशन आहे आणि तुम्हाला विचारलं की इक्वेशन वेव्हचं आहे का, ते इक्वेशन या फॉर्मॅट मध्ये असेल ax प्लस bt, म्हणजे x च्या सोबत काही कोऑर्डिनेट, b च्या सोबत t च्या सोबत काही कोऑर्डिनेट्स, तर ते SHM चं असू शकतं, सॉरी वेव्हचं असू शकतं. आणि ते जर का वेव्हचं असेल तर हे y डिफाइंड असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जर का मी x ची किंमत इन्फिनिटी घेतली तर y ची किंमत पण इन्फिनिटी होते, असं काहीतरी असेल. तर त्याच्यावर आपण नंतर या लेक्चरच्या नंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. सध्या फक्त आपल्याला एवढेच आयडिया आली की डिस्प्लेसमेंट जे असतं वेव्हज मध्ये पार्टिकलचं, ते डिस्प्लेसमेंट x आणि t चं फंक्शन असतं. x म्हणजे पार्टिकलची पोझिशन आणि t म्हणजे तो इन्स्टंट, ज्या इन्स्टंटला आपण त्या डिस्प्लेसमेंटला सांगतोय. ठीक आहे ना. त्याच्यानुसार एक जनरल y इज इक्वल्स टू ax प्लस bt असं इक्वेशन सुद्धा आपल्याला वेव्हचं सांगता येतं. ठीक. आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. ओके. आणि या ठिकाणी तुम्ही सर्वांनी खूप नीट आणि कूल माइंडने लक्ष द्यायचं. बघा ही पोझिशन मी P नावाने देतोय, ही पोझिशन P आणि ही ओरिजिन O. ओके. O पासून P किती अंतर आहे? x. O पासून P किती अंतर आहे? x. आणि ही जी वेव्ह इकडे चालली अलॉंग द पॉझिटिव्ह x ऍक्सिस इकडे चालली, तर याचा स्पीड आहे v. वेव्हचा स्पीड किती आहे? v. ही इकडे चालली अलॉंग द पॉझिटिव्ह x ऍक्सिस. ठीक. आता मला सांगा P जो पार्टिकल आहे हा P पार्टिकल कोणती मोशन करतो? तर P हा सिंपल हार्मोनिक मोशन करत आहे. आणि मग जर का तो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर त्याचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. त्याचं इक्वेशन असतं y इज इक्वल्स टू a sin ओमेगा t प्लस अल्फा. SHM मध्ये पाहिलं ना आपण, सिंपल हार्मोनिक मोशनचं हे असं इक्वेशन असतं. ही कोणाची डिस्प्लेसमेंट झालं? हे P या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालं. इज इट ओके? ओके, गुड. सो P हा पार्टिकल T या वेळेला इतकं डिस्प्लेसमेंट देतो आहे T, आपण असं अज्युम केलं. ठीक आहे ना. अल्फा काय? तर तो पार्टिकल इनिशियल फेज अल्फा वरून स्टार्ट झाला असं आपण म्हणतोय. सो मी त्याला अल्फा 0 घेऊ शकता किंवा इथे सायन्ससारखी कॉन्स्टंट घेऊ शकता, काही करू शकता. ठीक आहे ना. हे आपण जनरल इक्वेशन घेतलं. ओके. आता काय? आता मला सांगा की वेव्ह कशी तयार होणार? तर ही एक दोरी आहे. या दोरीमध्ये हे पार्टिकल घेतले 1 2 3 4 5. हा पार्टिकल इथपर्यंत पोहोचला असेल तर हा पार्टिकल इथपर्यंत जाईल, हा पार्टिकल इथपर्यंत जाईल, हा पार्टिकल इथपर्यंत आणि हा पार्टिकल इथपर्यंत. आणि अशा पद्धतीने दोरीचा आकार आपल्याला दिसेल, है ना. दोरी अशा पद्धतीने वर गेली दिसेल ना, एक एक पार्टिकल असं उंच उंच गेलेलं. ठीक आहे ना. म्हणजे हे 5 पार्टिकलचे 5 पोझिशन, हा 1, इथे 2, हा 3, हा 4, हा 5. नेक्स्ट कंडिशन मध्ये मी काय करतो, याला खाली घेतोय. मग हा खाली येईल असा तर हा इथे असेल 1 नंबरचा, हा 2 नंबरचा आहे इथेच असेल, 3 नंबरचा पार्टिकल मात्र इथे पोहोचलेला असेल. ठीक आहे. 2 नंबरचा थोडासा वर जाईल, 3 नंबरचा इथे जाईल, 4 नंबरचा इथे जाईल, 5 नंबरचा इथे जाईल, 6 नंबरचा. म्हणजे वेव्ह अशी दिसेल आपल्याला. ठीक आहे ना. हे असं होतं. नेक्स्ट केस मध्ये हा पार्टिकल इथे येईल तर वेव्ह अशी दिसेल. थर्ड केस मध्ये पार्टिकल असा असेल तर अशी वेव्ह दिसेल. आणि 5व्या केस मध्ये हा रेस्टला असेल आणि असं. म्हणजे काय होईल तर अशी पोझिशन दिसल्यानंतर पहिले अशी पोझिशन दिसेल, मग अशी पोझिशन दिसेल, अशी कंडिशन दिसेल आपल्या दोरीची. त्याच्यानंतर ही वेव्ह अशी पुढे जाताना दिसेल, है ना. अशी पुढे पुढे जाताना हा पल्स आपल्याला दिसेल. असं वेव्हज प्रोपोगेट्स होत असतात.
म्हणजे हे डिस्टर्बन्स जे आपण दिले होते हे डिस्टर्बन्स पुढे पुढे जातात. आता होतं काय मी आहे समजा पहिला पार्टिकल फर्स्ट पार्टिकल इथे बसलेला होता. सो फर्स्ट पार्टिकलला एनर्जी मिळाली तो असं वरती गेला. ठीक आहे ना. सो हा वरती गेल्यामुळे माझं डिस्प्लेसमेंट पूर्ण इथपर्यंत असं एवढं झालं आहे ना. असं डिस्प्लेसमेंट झालं. मग एक डिस्प्लेसमेंट जे माझ्यामध्ये होतं ते डिस्प्लेसमेंट मी माझ्या शेजारच्याला दिलं, तो पण नंतर वर गेला. पण हे डिस्प्लेसमेंट मग आणखी शेजारच्याला मिळालं, तो पण वर गेला खाली आला, त्याचं पण मोशन सुरू झाले. सो असे सगळे पार्टिकल्स आपलं डिस्प्लेसमेंट शेजारच्याला देतात. मग हे डिस्प्लेसमेंट कुठं होतं तर मेन पोझिशन पासून त्या एक्स्ट्रीम पोझिशन एसएचएम आहे ना. सो मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत, परत एक्स्ट्रीम पोझिशन पासून मेन पोझिशनवर आणि परत निगेटिव्ह एक्स्ट्रीम परत मेन पोझिशन. सो अशा पद्धतीनं पार्टिकल एसएचएम करते, प्रत्येक पार्टिकल एसएचएम करते. मग प्रत्येक पार्टिकल जर का एसएचएम करत आहे तर एक डिस्प्लेसमेंट से वाय डिस्प्लेसमेंट हे प्रत्येक पार्टिकलला कधी ना कधी तर करावं लागणार. प्रत्येक पार्टिकल वाय डिस्प्लेसमेंट करतच जाणार आहे. कळते. म्हणजे मी जर का वाय डिस्प्लेसमेंट केलं असेल तर मी पूर्ण पण डिस्प्लेसमेंट करणार आहे, पण हे वाय डिस्प्लेसमेंट शेजारच्याला पण कधी केव्हा तरी करावं लागणार आहे. ते वाय डिस्प्लेसमेंट त्याच्या शेजारच्याला पण कधी ना करावं लागणार आहे. सो वाय डिस्प्लेसमेंट असेल काहीतरी आणि हे वाय डिस्प्लेसमेंट प्रत्येक पार्टिकलला मिळणार असेल केव्हा ना केव्हा. ठीक आहे. मग तशाच पद्धतीने हे वायपी डिस्प्लेसमेंट जे आहे हे वायपी डिस्प्लेसमेंट या पी पार्टिकलला मिळालेलं आहे केव्हा टी या वेळेला. मग हे वायपी डिस्प्लेसमेंट कधीतरी या ओ ला सुद्धा मिळालं असेल, या ओ पॉइंटला पण मिळालं असेल. कळते. मग हे ओ पॉइंटला केव्हा मिळालं होतं कळते. जे डिस्प्लेसमेंट या पी पार्टिकलला आहे केव्हा आहे 12 वाजता. समजा हे टी म्हणजे काय इन्स्टंट टाइम, टी म्हणजे इन्स्टंट टाइम. सो टी हा इन्स्टंट टाइमला पी पार्टिकलला वायपी इतकं डिस्प्लेसमेंट मिळालं होतं. हे वायपी डिस्प्लेसमेंट ओ पॉइंटला पण केव्हा तरी भेटलं होतं. हे 12 वाजता मिळालं होतं तर समजा ते 2 घंटे अगोदर मिळालं. सो काही वेळेपूर्वी त्याला सुद्धा हे डिस्प्लेसमेंट मिळालं होतं. आता आपण सांगू शकतो की हे डिस्प्लेसमेंट ओरिजिनला असणाऱ्या पार्टिकलला केव्हा मिळालं होतं. तर ओरिजिन पासून पार्टिकलला इथपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागेल, तितक्या वेळेच्या आधी त्याला हे डिस्प्लेसमेंट मिळालं होतं. इथे जे डिस्प्लेसमेंट आहे वायपी या पी पॉइंटला हे वायपी डिस्प्लेसमेंट ओ पॉइंटलाही मिळालं होतं. आणि केव्हा मिळालं होतं ते आपल्याला शोधायचं आहे. तो टाइम किती असेल तर बघा हा ओ पासून पी पर्यंत किती डिस्टन्स आहे एक्स आणि व्हेलॉसिटी किती आहे व्ही. जर का डिस्टन्स माहिती आहे व्हेलॉसिटी माहिती आहे तर टाइम काढता येईल. सो इथे जो टाइम होईल तो टाइम काय होईल. सो व्हेलॉसिटी असतं डिस्टन्स अपॉन टाइम, तर टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. म्हणजे टी इज इक्वल्स टू एक्स अपॉन व्ही या वेळेआधी हे डिस्प्लेसमेंट कोणाला मिळालं होतं ओ ला मिळालं होतं है ना. मग वाय ऍट ओ चं इक्वेशन काय आहे. वाय ऍट ओ चं इक्वेशन होईल ए साइन ओमेगा. केव्हा मिळालं होतं तो वेळ. ठीक आहे ना. ज्या वेळेला मिळालं होतं तो वेळ. तो वेळ किती आहे तर तो वेळ आहे आता किती वाजले 12. 12च्या अगोदर 2 घंटे म्हणजे हा तो टाइम. याच्या अगोदरचा जो 2 घंट्याचा टाइम ना म्हणजे तो कमी करावा लागेल म्हणून मग मायनस एक्स अपॉन व्ही. या वेळेला हेच डिस्प्लेसमेंट ओ ला पण मिळालं होतं. कळते. प्लस अल्फा. समजलं तुम्हाला. काय केलं मी टी लिहिलं. टी जो टी होता पण या टी पेक्षा कमी वेळेला आधी इथे ती वेव्ह आली होती. हे डिस्प्लेसमेंट इथे आलं होतं. समजा वेव्ह जर का निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जाणारी असेल अशी कळते निगेटिव्ह डायरेक्शनला जाणारी असती एक्सच्या तर याला मिळाल्यानंतर तिथे आली असती. वेव्ह अशी गेली असती तर पहिले याला मिळाली असती आणि मग तिकडे मिळाली असती है ना. मग त्या ठिकाणी टाइम वाढवला असता म्हणजे इथे प्लस आला असता. ठीक आहे ना. तिथे टाइम वाढला असताना याला आली असती नंतर त्याला आली असती. आता इथे पण याला येते त्याच्यानंतर याला येईल पण आपण इथंचा टाइम कन्सिडर केला मग याच्या आधी आणि तिकडे जाताना याच्या नंतर असं होईल. म्हणजे जर का आपण पॉझिटिव्ह डायरेक्शनला वेव्ह घेतली असेल तर ही वेव्ह मी आता पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला जाताना घेतली तर इथे प्लस साइन मायनस साइन घेतली आणि हीच वेव्ह जर का निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये जाणारी असती तर इथे काय घेतलं असतं प्लस साइन घेतली असती. ठीक आहे ना. आता या इक्वेशनला आपण सोडवूया. सो वाय नॉट y naught is equals to a sin ओमेगा. ओमेगाला लिहू शकतो आपण 2 पाय अपॉन कॅपिटल टी इंटू स्मॉल टी मायनस एक्स अपॉन व्ही ब्रॅकेट कंप्लीट प्लस अल्फा. सो इट इज इक्वल्स टू ए साइन ब्रॅकेट
2 पाय अपॉन कॅपिटल टी इंटू स्मॉल टी मायनस 2 पाय अपॉन कॅपिटल टी एक्स अपॉन व्ही प्लस अल्फा ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. ओके, बघा आता तुम्हाला माहिती आहे की v इज इक्वल्स टू n लॅम्डा, ही वेव्हलेंथ आहे, ही फ्रिक्वेन्सी आहे, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, म्हणजे v इज इक्वल्स टू लॅम्डा अपॉन टी असतं. मग लॅम्डा इज इक्वल्स टू काय होईल, v इंटू टी. सो या ठिकाणी v इंटू टी आलं म्हणजेच लॅम्डा आलं. ओके, सो y चे इक्वेशन काय झालं, y इज इक्वल्स टू a sin 2 पाय अपॉन कॅपिटल टी इंटू स्मॉल टी मायनस 2 पाय x अपॉन v इंटू टी म्हणजे लॅम्डा प्लस अल्फा. या अल्फाचं काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही, इनिशियल इक्वल दिलेला असेल. बर, पुढे y इज इक्वल्स टू a sin, इथे 2 पाय इथे 2 पाय, सो 2 पाय मी कॉमन काढले, ब्रॅकेट मध्ये राहिलं स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस x अपॉन लॅम्डा प्लस अल्फा. सो हे आहे इक्वेशन ऑफ एसएच. ठीक आहे ना, सो एसएचएम नाही, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव. सो दिस इज द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव वेव्ह. ओके, सो हे इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव वेव्हचं, जे तुम्हाला आता रटायचं आहे. जर का तुम्हाला मी शिकवलेलं हे पूर्णपणे लक्षात आलं नसेल तरीही काही फारसं टेन्शन घ्यायचं काम नाहीये. ना बोर्डला विचारणार आहे, ना बोर्डला एक्झाम साठी येणार आहे, ना सीईटी मध्ये, ना नीट मध्ये, ना जेडब्ल्यू. ठीक आहे ना, फक्त तुम्हाला याच्यातल्या सगळ्या टर्म्स एकदम क्लिअरली माहित असायला पाहिजे. चला आपण एकदा टर्म्स वर जाऊया. सो वाय म्हणजे काय, तर वाय म्हणजे वेव्ह जात असेल एखादी तर त्या वेव्हज मध्ये कुठल्या तरी पॉइंटचं डिस्प्लेसमेंट. तो पॉइंट कुठे आहे, एक्स या पोझिशनला. बर, केव्हाची गोष्ट आहे ही, वेव्ह जात असतानाची गोष्ट आहे. पण वेव्ह जात आहे पण तो पार्टिकल कंटिन्युअसली अप अँड तो कुठल्या तरी एका इन्स्टंटला, कोणत्या इन्स्टंटला, टी. काय टाइम पिरियड आहे त्या वेव्हचा, कॅपिटल टी. त्या वेव्हची वेव्हलेंथ किती आहे, लॅम्डा, आणि हा अल्फा काय असणार आहे त्याचा इनिशियल फेज. जेव्हा आपण ती दोरी स्टार्ट करू तर मीन पोझिशन पासून स्टार्ट करताय, एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करताय का, त्या पार्टिकलला कुठेतरी मधूनच आपण ती वेव्ह स्टार्ट करतोय. एसएचएम कुठून स्टार्ट होणार, तो इनिशियल फेज. तुम्ही आता हा विसरले तरी चालेल. ठीक आहे ना, इथे काय म्हणणार तुम्ही, फक्त y इज इक्वल्स टू a sin 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस x अपॉन लॅम्डा. म्हणजे मी इथे लिहून ठेवतो, अल्फाच्या विदाउट सुद्धा तुम्ही हा लक्षात ठेवला तरी चालेल. y इज इक्वल्स टू a sin 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस x अपॉन लॅम्डा. सो हे आहे आपल्या एसएचएमचं, सॉरी एसएचएमचं नाही, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन. ठीक आहे ना, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव वेव्हचं इक्वेशन y इज इक्वल्स टू a sin 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल टी म्हणजे इन्स्टंट टाइम अपॉन कॅपिटल टी टाइम पिरियड मायनस x अपॉन लॅम्डा. ओके, सो हे आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे, इथेच थांबून नाही जमत, पुढे पण आपल्याला याच्यावर चर्चा करायची. ठीक आहे, आता हे सगळं तुम्ही पॉज करून लिहून घ्या. ओके, माझ्याकडे आहे आता सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं एक इक्वेशन. ओके, काय इक्वेशन आहे तर परत एकदा आठवूया आपण. y इज इक्वल्स टू a sin 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस x अपॉन लॅम्डा. ठीक, पास झालं नसेल तर परत एकदा, काय इक्वेशन आहे आपल्या सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं. y इज इक्वल्स टू कॅपिटल A म्हणजे वेव्हचा एम्प्लिट्यूड, sin 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल टी मायनस स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस x अपॉन लॅम्डा. So y is equals to a sin 2 pi in bracket small t upon capital T minus x upon lambda. This is the equation of simple harmonic progressive wave. काय इक्वेशन आहे परत एकदा, y is equals to a म्हणजे काय, a म्हणजे amplitude of the wave
ए इन ब्रॅकेट हे साइन ए साइन 2 पाय 2 पाय in bracket small t upon capital T minus x upon lambda. ओके, अल्फा लिहिला तर चालेल, नाही लिहिला तरी चालून जाईल. जनरली मेन क्वेश्चन पासून स्टार्ट केली जाते अशी एखादी वेव, सो अल्फाला आपण जास्त करून यूज नाही करत. ठीक आहे, हे इक्वेशन आपलं सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं तयार झालं. कुठल्याही ठिकाणची आपल्याला कुठल्याही वेळेला असणारं डिस्प्लेसमेंट या फॉर्म्युल्यावर कळतं, म्हणून मग हे असतं इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, नाव आता याच्यावर क्वेश्चन्स कसा येतो, तुम्हाला एखादं इक्वेशन असं दिलं जातं y इज इक्वल्स टू 3 sin पाय इन ब्रॅकेट 2t बाय 1 मायनस x अपॉन 2x अपॉन म्हणजे 40 घेऊया 40 अपॉन 2x अपॉन 9. ओके, असं इक्वेशन दिलं आणि प्रश्न विचारला की ही जी एका सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन आहे, तर मला सांगा एम्प्लिट्यूड किती, टाइम पिरियड किती, वेव्हलेंथ किती. ठीक आहे, असे प्रश्न विचारले गेले. ओके, सो सिंपल असतं याच्यामध्ये. तर बघा, या इक्वेशनला या इक्वेशन सोबत आपण कंपेअर केलं तर हा इथे म्हणजे एम्प्लिट्यूड झालं 3, इथे 2 पाय आहे पण इथे पायच आहे, इथे 2 पाय आहे इथे पाय आहे. मग या ठिकाणी हे इक्वेशन सारखं दिसून राहिलं का, नाही. मग इथून 2 कॉमन काढूया, इथून 2 कॉमन काढले तिथे 2 होतील, इथे 2 बाहेर आले तर, आणि इथे इथेचे 2 कॉमन काढले, सो हे 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल t अपॉन 1 आलं. हे आलं 2t अपॉन 1, आपल्याला पाहिजे t, तर या t च्या शेजारी कोण आहे, इथे t च्या शेजारी 1 आहे, मग या ठिकाणी 2 आहे, मग या 2 ला आणखी डिवाइड करून घ्या 1/2, म्हणजे हे 2 खाली घेतले तर हे टाइम पिरियड होईल इथे 1/2, म्हणजे या ठिकाणी आपले 1/2 आले ना. आणि लॅम्बडा जागी कोण आला, नाही, सो नाही. ठीक आहे ना, असं कंपॅरिझन करून आपल्याला त्या इक्वेशन्स मधल्या सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येतात. ओके, कळतंय ना, व्यवस्थित शांततेने रिपीट करून लक्षात घ्यायचंय. उद्या याच्यावर मी तुमचं लाईव्ह लेक्चर घेणार आहे. ठीक आहे ना, किंवा तुम्हाला आज व्हिडिओ मिळाली असेल तर आज. ठीक आहे ना, सो आपण त्यावेळेस इथे परत डिस्कशन करूया. तुम्हाला जर त्याच्यातलं काही नाही समजलं असेल तर ते मी तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगेन. ओके, ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला समजलं की काय इक्वेशन झालं सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं. y is equals to a sin 2 pi small t upon capital T minus x upon lambda. आता हे इक्वेशन y is equals to a sin 2 pi small t upon capital T 2 pi आतमध्ये घेतोय मायनस x upon 2 pi आले 2 pi x upon lambda. ठीक आहे ना, असं झालं. आता 2 पाय अपॉन कॅपिटल टी म्हणजेच काय असतं, ओमेगा, हे सगळ्यांना माहिती आहे. पण 2 पाय अपॉन लॅम्बडा याची व्हॅल्यू आपण ठेवूया के. ठीक आहे ना, रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट नाही, हा के वेव्हज मधला. ठीक आहे ना, याला म्हणतात प्रोपोगेशन कॉन्स्टंट के. ओके, गंमत पाहता. मग इक्वेशन झालं y इज इक्वल्स टू a sin 2 पाय अपॉन टी ला ठेवायचं ठरलं आपलं ओमेगा इंटू टी, आणि 2 पाय अपॉन लॅम्बडा ठेवायचं सांगितलं आपण k, आणि हे झालं x. सो हे सुद्धा सिंपल हार्मोनिक वेव्हचं इक्वेशन म्हणून ओळखलं, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन म्हणून ओळखलं जातं. त्याला आपण पाठ करूया. काय झालं हे, y इज इक्वल्स टू a sin in bracket omega t minus kx. Okay, so sin y is equals to a sin omega t minus kx हे इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं. बघा, हे दोन इक्वेशन आपण सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचे बनवले. काय हे दोन्ही इक्वेशन यामध्ये y इज द फंक्शन ऑफ x and t आहे. बघा, या ठिकाणी पण x आहे आणि स्मॉल t आहे. या ठिकाणी आपण असे इक्वेशन लिहितो जनरल a इज इक्वल्स टू x प्लस bt. सो हे सुद्धा तशाच पद्धतीने आहे ax प्लस bt है ना. सो जो y आहे इट इज द फंक्शन ऑफ x and t. सो हे दोन इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचे. याला आपण रिअरेंज करून आणखी वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. ठीक, आता पुढे गंमत पहा.
आता मी काय करतोय, के अपॉन के, ठीक आहे ना, हा के प्रोपोगेशन कॉन्स्टंट के ला ओमेगाने डिवाइड करतो. ओके, ओमेगाला के ने डिवाइड करूया, ओमेगाला के ने डिवाइड करूया, ओमेगाला के ने डिवाइड करूया. ओके, सो काय होईल, ओमेगाची व्हॅल्यू आहे 2 पाय अपॉन कॅपिटल टी आणि के ची व्हॅल्यू काय, के ची व्हॅल्यू आहे 2 पाय अपॉन लॅम्बडा. सो हे उलट होईल, इथे डिवाइड असल्यामुळे 2 पाय अपॉन लॅम्बडा. सो 2 पाय गेट कॅन्सल, इथे राहिलं लॅम्बडा अपॉन टी. लॅम्बडा अपॉन टी नथिंग बट इट इज द व्ही, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. देयरफॉर व्हेलॉसिटी ऑफ वेव्हचा एक फॉर्म्युला आपल्या समोर येतोय निघून. बघा, हे आहे ओमेगा अपॉन के. जर का तुम्ही करसाल तर व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह येतो ओमेगा अपॉन के. ओमेगा कोणाचा कोएफिशियंट आहे, टी चा, म्हणून आपण इथे लिहूया कोएफिशियंट ऑफ स्मॉल टी डिवाइडेड बाय कोएफिशियंट ऑफ एक्स. ठीक आहे ना. सो व्हेलॉसिटी ऑफ वेव्हचा हा एक फॉर्म्युला तुमच्या समोर आला. ठीक आहे ना, लक्षात घ्या बरोबर. काय फॉर्म्युला, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह फॉर्म्युला आहे कोएफिशियंट ऑफ टी अपॉन कोएफिशियंट ऑफ एक्स. ओके, का फॉर्म्युला हा पाठ करून घेतला तुमच्याकडनं, त्याच्या मागे बघा. जर का तुम्हाला असं इक्वेशन आलं y इज इक्वल टू 3 साइन 40 मायनस 2x, तर व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह किती असेल, तर बिलकुल सिंपल. या केस मध्ये काय करायचं, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ टी चा कोएफिशियंट किती 4 आणि कोएफिशियंट ऑफ एक्स तो किती आहे 2. सो इथे होईल 2 मीटर पर सेकंड, काय युनिट असेल ते. ओके, सेंटीमीटर मध्ये असतं ऍक्च्युअली वाय, पण समजा आपण वाय मीटर मध्ये घेतला असता, समजलं. सो हे अशा पद्धतीने आपल्याला पटकन व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह इक्वेशन काढता आलं पाहिजे, म्हणून हा फॉर्म्युला आपण इथे लक्षात घेतला. ओके, आणखी एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे, ठीक आहे ना, ती म्हणजे आता बघा a sin 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा आहे. इथे जर का प्लस असतं तर इथेही प्लस आलं असतं. ओके, तर या इक्वेशनला मी 1 नाव देतोय, या इक्वेशनला 2 नाव देतोय. जर का निगेटिव्ह साइन आपण वापरली असेल इक्वेशन 2 और 3 मध्ये, जर का इथे निगेटिव्ह साइन वापरली असेल तर आपल्याला अशी माहिती मिळते की वेव्ह propagates in positive x direction. आणि जर का त्या इक्वेशन मध्ये आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली असती तर आपल्याला माहिती मिळाली असती वेव्ह प्रोपोगेट्स इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. ओके, नोट सारखं घ्यायचं आहे, थेअरी सारखं नाही घ्यायचं, बोर्डला नाही प्रिपेअर करायचं, फक्त नोट्स लक्षात घ्यायचे. आणि हे का होतं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, टाइम कमी होईल आणि टाइम वाढेल. ठीक आहे ना. सो त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात येतं या की जर का असं इक्वेशन असेल आणि इक्वेशन मध्ये इथे पॉझिटिव्ह आला तर समजायचं की वेव्ह निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला चालली, आणि इथे जर का निगेटिव्ह आला तर समजायचं वेव्ह पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला चालली. ठीक. आणखी एक गोष्ट, अशा फॉर्मॅट मध्ये जर का इक्वेशन आलं ax प्लस bt, ठीक आहे ना, किंवा असं असेल ओमेगा एक्स मायनस kt, ठीक आहे ना, ओमेगा झालं ओमेगा टी मायनस के एक्स वाय, ओमेगा टी मायनस के एक्स असेल किंवा के एक्स मायनस ओमेगा टी असेल तर वेव्हची डायरेक्शन समजायची अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. ओके, आणि जर का मायनस ओमेगा टी मायनस के एक्स असेल किंवा ओमेगा टी प्लस के एक्स असेल तर डायरेक्शन समजायची निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये. बघा लक्षात घ्या,
इथे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, इथे हा पॉझिटिव्ह तर हा निगेटिव्ह आहे, इथे दोन्ही निगेटिव्ह किंवा दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर वेव्हची डायरेक्शन कोणीकडे कन्सिडर करायची, जर का दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. कदाचित ते दिसत नसेल तुम्हाला, पण लक्षात घ्या इथे लिहितो वाटलं असतं हा इकडचा पॉईंट ना, इथे असं मायनस ओमेगा टी मायनस के एक्स असं इक्वेशन मध्ये असेल, इथंच इक्वेशन घेतलं आपण समजा तर, किंवा असं असेल की दोन्ही पॉझिटिव्ह ओमेगा टी प्लस के एक्स, तर याचा अर्थ असेल की वेव्ह चालली अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, सॉरी निगेटिव्ह एक्सिस. दोन्ही पॉझिटिव्ह तर किंवा दोन्ही निगेटिव्ह तर वेव्ह कुणीकडे चालली अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, आणि दोन्हीपैकी एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह तर वेव्ह कुणीकडे जाते अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. सो या इक्वेशन्सला, या इक्वेशनच्या डिझाईनला, इक्वेशनच्या मिनिंगला आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित लक्षात घ्यायचं होतं. याच्यामधल्या व्हॅल्यूज कशाही दिल्या तरी पण आपल्याला याच्यावरून सगळ्या क्वांटिटी कॅल्क्युलेट करता आल्या पाहिजे. समजलं सगळ्यांना? सो काय करायचंय तर आपण उद्या लाईव्ह लेक्चरमध्ये याच्यावर रिव्हिजन तर घेणारच आहोत, पण त्याच्या आधी तुम्ही हे 2-3 फॉर्म्युले पाठ करायचे. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह? y is equals to a sin 2 pi small t, 2 pi in bracket small t upon capital T minus x upon lambda. आणि दुसरं इक्वेशन y is equals to a sin ओमेगा टी मायनस के एक्स. मग हे काही बनवू शकतो, ओमेगा टी मायनस के एक्स, ओमेगा टी प्लस के एक्स, के एक्स मायनस ओमेगा टी मायनस के एक्स मायनस ओमेगा टी काही बनवू शकतो. मग त्याची मिनिंग्स पण असते. इथे सुद्धा इथे प्लस असू शकतं, मायनस असू शकतं, हे मागे पुढे बनवू शकतं, काही बनवू शकतो. सो त्याच्या मिनिंग्स तुम्हाला मी इथे नोट करून दिल्या. इज इट ओके? तिसरा फॉर्म्युला जो तुम्हाला लक्षात असला पाहिजे की व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह तुम्ही इक्वेशन कशी काढणार, तर सिम्पली कोएफिशियंट ऑफ टी घेणार आणि कोएफिशियंट ऑफ एक्स घेणार, यांचा जर का रेशो घेतला तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करता येईल व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. या इक्वेशन मध्ये सुद्धा तेच, टी चा कोएफिशियंट कोण आहे 2 पाय अपॉन टी आहे, एक्स चा कोएफिशियंट कोण आहे 2 पाय अपॉन लॅम्बडा आहे. सो कुठल्याही वेव्हच्या इक्वेशन मध्ये, या इक्वेशन मध्ये जरी गेले तुम्ही ठीक आहे ना, कोएफिशियंट ऑफ टी पहिले म्हणजे बी अपॉन ए जरी केलं तर तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ वेव्हज मिळेल. म्हणजे कोएफिशियंट ऑफ टी डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ एक्स केल्याने आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह मिळत असते. ओके, आता सिंपल आणि नाजूक सडोकं लावायचंय की हा y आहे आणि हा पण y आहे. हे y काय आहे तर हे आहे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आहे. आता मी जर का डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, व्हेलॉसिटी असते सर. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह असते व्हेलॉसिटी. मग मला सांगा जर का मी या y चा डेरिव्हेटिव्ह घेतला, या किंवा या y चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला व्हेलॉसिटी मिळेल, तर ती व्हेलॉसिटी वेव्हची असेल का पार्टिकलची असेल? सर किती सोपा प्रश्न विचारला. जर का डिस्प्लेसमेंट हे वेव्हचं आहे, सॉरी डिस्प्लेसमेंट हे पार्टिकलचं आहे, वेव्ह तर अशी चालली, डिस्प्लेसमेंट तर पार्टिकल करतो एका ठिकाणी. सो जर का हे डिस्प्लेसमेंट पार्टिकलचं आहे तर पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह ही पार्टिकलची व्हेलॉसिटी असेल, ज्याचा फॉर्म्युला आहे पार्टिकलची व्हेलॉसिटी. पार्टिकल काय परफॉर्म करत आहे, एसएचएम परफॉर्म करत आहे. एसएचएम ची व्हेलॉसिटी किती असते, v इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा इंटू a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. बस तोच फॉर्म्युला पुढे तुम्हाला याला डेरिव्हेटिव्ह करून मिळून जाईल. ओके, सो अशा पद्धतीनं आपण हे स्टडी केलं इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. पण सर काय होईल जर का या दोरीचे पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत नसतील तर मग इक्वेशन ऑफ वेव्ह काय असेल आणि आपण कशा पद्धतीच्या न्यूमेरिकल लिहू शकतात याच्यामध्ये सुद्धा आपण चांगला स्टडी करणार आहोत. ओके, आणि तो एक हाय लेवलचा टॉपिक असेल, ठीक आहे ना. तर त्याची मी वेगळी व्हिडिओ बनवून ठेवेल कधीतरी. आपण पुढे आपला सिलेबस आता सरकूया, ठीक आहे ना. सकाळी पण व्हिडिओ बनवली होती, ठीक आहे ना, सॉरी. ओके, सो हॅव अ नाईस टाइम, टेक केअर, गुड नाईट.